नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर भावांनो, मागचा व्हिडिओ आपण रॉकरेजवर बनवला होता। तो व्हिडिओ बघला नसेल तर बघून घ्या। अरे थांबा, पहिले हे व्हिडिओ बघून घ्या, नंतर तुम्हाला समजेल की नेमकं मॅटर काय। तर मित्रांनो, मला काही जण कमेंट मध्ये विचारत होते की नेमकं अनमोल कोल्हे आणि रॉकरेज या दोघांमध्ये झालेलं काय, नेमकं दोघांचं मॅटर काय झालेलं आहे। तर मित्रांनो, हा आहे रॉकरेज, जो इंस्टाग्रामवर रोस्टिंग करतो। सॉरी, याला रोस्टिंग तर नाही म्हणू शकत, तो शिव्या देतो इंस्टाग्रामवर। मग अनमोल कोल्हेंनी त्याला मुठीमध्ये घेतला आणि मुठीमध्ये कचाकच शेंगारायला लागला। म्हणजेच अनमोल कोल्हेंनी रॉकरेजवर एक रोस्ट व्हिडिओ बनवला, ज्याच्यामध्ये भाऊंनी सोप्या पद्धतीने रॉकरेजला त्याच्या चुका सांगल्या, पण त्याने चुका न मान्य करता अनमोल कोल्हेवर एक रिप्लाय व्हिडिओ बनवला। ज्या व्हिडिओमध्ये रॉकरेज हागला, परापर हागला। मग उशीर कशाला करायचा, तर ह्याला परत एकदा रिंगणामध्ये घ्यायचं। चला तर मग, म्हणजे पहिले स्वतः शेणातला किडा होता, आता त्या शेणातल्या लोकांना नावं ठेवतोय। म्हणजे स्वतः शेणातला किडा होता आणि आता त्या शेणातल्या लोकांना नावं ठेवतोय। ह्याचा अर्थ असा होतोय की भाऊंनी मान्य केला आहे तो पण एक शेणातला किडा आहे। म्हणजेच भाऊंनी मान्य केला आहे की भाऊ छपरी आहे, कारण अनमोल कोल्हेने ह्याला पण नावं ठेवलेले आहे। पहिले स्वतः शेणातला किडा होता, म्हणजे हा पहिले स्वतः एक शेण होता, आता त्या शेणातले किडे काढून स्वतः खातोय। म्हणजे हा पहिलं शेण होता बोलतो आणि कधी बोलतो स्वतः शेणातला किडा होता। अरे काय बोलायला हे तुझं, तुला तर कळाले का रे रॉकरेज? माहितीये काय करतो, याची जळती। भाऊ मी काय जळत नाही किंवा तुला हेट, मग मी म्हणतोय जळती ना तुझी, ढुंगणाला आग लाव आणि बस। अरे म्हणजे तू पण दुसऱ्यांवर रोस्ट व्हिडिओ बनवतो, म्हणजे तू पण जळतो का लोकांवर? होय रे झेंडू। आणि तो बोलला मी तुझ्यावर जळत नाही, पण भाऊच्या कानामध्ये गेलेल्या बिड्या, म्हणून भाऊंनी ऐकलं जळतो बोलला, म्हणून म्हणतो त्या कानातल्या बिड्या काढ आणि नीट ऐक। तो बोलला तुझ्यावर मी जळत नाही। ढुंगणानी मूत मग, ढुंगणानी मूत मग। वा वा, काय कॉमेडी होती, वा काय कॉमेडी आहे, वा। अरे गाढवाच्या ढुंगणा मधून हाकतेत, मुतत नाहीत। कोण मुतत रे? तुझं कोण मुतत ढुंगणामधून? तू मुततो का? ढुंगणात जर मूळव्याध झालाय तर मी काढून देतो। अरे डॉक्टर साहेब, या ढोर इंजेक्शन आणि द्यायच्या ढुंगणात। आता याच्या ढुंगणात घालतो मी ढोराचं इंजेक्शन। ढुंगणात इंजेक्शन तू देतो बोलला आणि नंतर डॉक्टरला द्यायला लावला। आणि तुझ्या पप्पांना मूळव्याध इंजेक्शन न काढला होता का? इंजेक्शन न मूळव्याध काढायला चाललाय? अबे तू कितवीपर्यंत शिकला? शाळा तरी कितवीपर्यंत शिकला तू? अनमोल भाऊला मूळव्याध नाही झाला, पण तुला मात्र नक्की झालेला आहे। तनातन इंस्टाग्रामवर नाचायला लागलेला आहे तू। असा मोबाईल धरला पाहिजे, असा पोता घेतला पाहिजे भिंचोत, असं धरला पाहिजे, असं पोत्यात घालून असा घेऊन रोहूला देऊ आपण 2 किलो गहू, आणि रोहू माझ्या नादीला नको लागू, नाहीतर तुला असं पोत्यात घेऊ, असं पकडू, असं घालून पोत्यात जाऊन पहिलं एका बारक्याला पोत्यामध्ये घेतला, नंतर एका मोठ्याला घेतला आणि काय ते असं हलकी लावून काय व्हिडिओ बनवला। नवीन काहीतरी कर ना, सगळ्याला सेम ट्रोल करायला लागला। इशारा कॉपीवाल्यानं जसं तुला पोत्यामध्ये घेतला तसा कोणतरी दुसरा घेईल पोत्यामध्ये, तेव्हा तुला कळल गांड लालबुंद कशामुळे होते। मी देतो ना तुला कापड, मी देतो ना तुला कापड, माहिती छोटंसं कापड देतो ना, छोटंसं पाहिजे, तुझी नंदी छोटी आहे ना आणि तुझे बॉल मोठे। मुलांना मुलींमध्ये इंटरेस्ट असतो, पण ह्या भावाला मुलांमध्येच आहे। हा कपाटासोबत करतो आणि रॉकरेज भाऊ ह्याच्या सोबत करतो। आणि तुझे बॉल मोठे। हा स्माइल काय भारी दिली, जन्नत भेटली, जन्नत। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। तर भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।